सकाळ गाडीचा विषय झालाय, 5 पंक्चर निघल्यात, डोकं बंद पडलंय. आता काय करावं ते होऊ शकतं. एकाच जागेवर 5 पंक्चरी झाल्यात. रूम अवेलेबल नाही झाली इथं एक जणाला, पण ते मला एक जणांनी सांगितलं एका माणसाला तिकडे भेटन, वारकरी निवास, वारकरी भक्त निवास त्या साईडला भेटन. किती अंतरावर आहे ते? तिथून 300 मीटर. तर फायनली मित्रांनो आपण आलोय शेगाव, म्हणजेच गजानन महाराज. माईकचा रिसिव्हर हरवल्यामुळं एवढा आवाज येतोय नाही येत माहित नाही मला. हा सकाळचा मंदिराचा परिसर. तर ही मंदिराची कमान. चप्पल स्टँड पण पाहिला किती मोठं आहे. असं एवढं मोठं चप्पल स्टँड पण असे स्टॉल लागल्यासारखे चप्पल स्टँड आहे तिथं. मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आपला आजचा ब्लॉग टायटल थंबनेल पाहून तुम्ही आलाच असताल, त्या हिशोबाने मी आता व्हिडिओ स्टार्ट करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे आजची जर्नी आपली कशी राहील व्हिडिओची. येत्या 15 दिवस मी काही कामानिमित्त नागपूरला चाललोय. आता कशासाठी जायचंय नागपूरला ते तर तुम्हाला सांगू शकत नाही, थोडं काम. तर सर्वात प्रथम आपण शेगावला जाणार. एक दिवसाचा स्टे घ्यायचा शेगावला. दुसऱ्या दिवशी मग आपण परत नागपूरकडे निघणार. आज व्हिडिओ मी फक्त उद्या सकाळी आपल्याला 6 वाजता निघायचंय, तर ह्याच व्हिडिओ मध्येच राहील सगळं. तुम्हाला जर्नी दाखवतो मी, ह्याच व्हिडिओ मध्ये राहील सगळ्या गोष्टी. तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो, तर आपल्यासोबत ही गाडी असणार आहे. ही गाडी आपल्या कामानिमित्तचीच गाडी आहे ती. तर त्या कामानिमित्त चाललोय, तुम्हाला सांगू शकत नाही काय कामानिमित्त चाललोय ते. ही गाडी असेल, पण माझ्यासोबत कोणीच नसणार आहे, कारण मी एकटाच आहे. 15 दिवस हीच गाडी माझं काम राहणार आहे, त्याच्यामुळे मी या गाडीत चाललेलो आहे. सर्वात प्रथम आपण काय करू, गाडी वगैरे साफ वगैरे करून घेऊ. आणि मी काय तयारी केली जायची नागपूरला, तर ते तुम्हाला पण या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. काय गाडी तर पूर्ण टाकाटाक आहे आपली, साफ वगैरे आहे आपली गाडी. जे मॅटिन वगैरे आहेत ना, ते थोड्या साफ करून घ्यायच्या. गाडी एकदम टाकाटाक घेऊन जायची. अशी डर्टी गाडी घेऊन जायची नाही, मला अजिबात आवडत नाही डर्टी. तर एकदम चांगली गाडी घेऊन जायची. अक्षरशः 2 तास गाडी धुवायला गेली मला. गाडी पूर्ण क्लीन चकाचक करून ठेवली आता मस्त पैकी. सकाळी फक्त जाऊन बसायचं, गाडी स्टार्ट करायची. आणि हे बघा, तर 3 ते 4 शर्ट घेतलेत मी फॉर्मल आपले, आणि एक 6 टी शर्ट. मला जास्त करून मी टी शर्ट घालतो. 3 जीन्स, 2 फॉर्मल पॅन्ट, एक आपलं थंडीसाठी स्वेटर घेतलंय, म्हणजे जॅकेटच आहे. मला पॉवर बँक आहे आपला, जर मोबाईल डिस्चार्ज झाला तर. मोबाईल व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी आपल्याला आयपॅड घेतलाय मी सोबत. अँड्रॉइड फोन आहे आपला. तर 2 चार्जर, ह्याच्या चार्जरच्या कॉर्ड आहेत. एक माईक आहे, या माईकने जी मी तुमच्याशी बोलतोय तो माईक. तर हा ट्रायपॉड आहे, आणि हे जो मोबाईल आहे तो जुना ट्रायपॉड आहे. आणि एक बॅग आहे, आणि अजून एक बॅग पाहतोय मी. ती बॅग काही सापडत नाही घरात. मी घर अख्खं मी चाळलंय, पण कुठंच काहीच भेटेना मला. ती बॅगच सापडली नाही. काय प्रॉब्लेम नाही, नसेल तर मग आपण काहीतरी करू ऍडजस्टमेंट. आणि एक हा एवढा विषय आहे. तर आपण भेटू सकाळी लवकर. आता वाजलेत राईट किती वाजलेत, आता मोबाईल मध्येच पाहतो किती वाजलेत. तर वाजलेत 9:45. तर झोपतो मी, सकाळी भेटू आपण लवकरच. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. सकाळी जरा उशीर झाला उठायला. सकाळी 6ला उठलो मी, आणि वेळ झाला खूप. आता निघतो आपल्या शेगाव श्री गजानन महाराजांकडं, आणि तिथून पुढं नागपूरला दुसऱ्या दिवशी. तर आता सकाळचे वाजले 7:30, आणि उशीर झालाच होता. तर त्याच्यामुळे म्हणलं आता जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही, झाला तर झाला उशीर. आता उशिरा उठल्यावर काय करू शकतो, थंडीच एवढी आहे काय सांगू शकत नाही. गाडीत बॅगा वगैरे टाकून घेतल्या, आता फक्त निघायचं, स्टार्ट करायचं. आईच्या पाया पडलो वगैरे, घरात मस्त पैकी डावऱ्यावर निघतो. वा वा वा, काय गाणं लागलंय फिल्मला. सकाळ गाडीचा विषय झालाय. 5 पंक्चर निघल्यात, डोकं बंद पडलंय. आता काय करावं ते तर विषय झालाय. 7-8 पंक्चर एका जागेवर झाल्यात, आणि पूर्ण आता टायरला पॅच मारून घेतो. तर तुम्ही टायर बघू शकता समोर. तर हा आता समोर टायर आपली गाडी. तर असा विषय झालाय सकाळ. ते बी नगरमध्ये. ते एक चांगलं झालं, नगरमध्येच झाला. जर पुढं जर विषय झाला असतं तर अवघड झालं असतं. बरं झालं ट्यूबलेस टायर होता. पॅच वगैरे मारून घेतो, मस्त गाडी ओके करून घेतो. टायर लगाव. ओके, ठीक आहे. विषय तर झालायच आता. हे बघा तुम्हाला दाखवतो.
कम्प्लीट 2 तास गेले, 9:30 वाजलेत आता आणि नगरमध्येच आहे अजून. तर भरपूर मोठी पंक्चर होती. टायर खोलून पॅच मारला आतमध्ये टायरच्या आत आणि आता आपण निघायला तयार आहे. आता बघू किती वेळ लागतोय किती नाही. आता मी कुठं थांबणार नाही, थोडंसं जेवायला वगैरे थांबल, पण आता निघूया. रस्ता चांगला आहे आपला, पण थोडेसे खड्डे आहेत. नॉर्मल गाडी जास्त जोला मारती, पण मजा भरपूर येते. आता आपण आलो एक्झॅक्ट किवडं, मला असं वाटतंय आपण घोडेगाव मध्ये आलोय. घोडेगाव कोणतं आहे मला माहित नाही, गाव कोणतं आहे. ट्रिपला तर भरपूर एन्जॉय झालाय. म्हणजे आता फक्त सकाळी तेवढा विषय झाला आपला, सकाळी फक्त टायरचा थोडासा विषय झाला, तर तो पूर्ण सॉल्व्ह झाला. शनी शिंगणापूरला नाही जाता आलं कारण उशीर झाला होता, पण माझ्या डोक्यात होतं की नाही शनी शिंगणापूरचं पण दर्शन करावं जाता पण नाही केलं. आता डायरेक्ट संभाजीनगर, तिथून डायरेक्ट मग आपला शेगावचं दर्शन करण्यासाठी प्रवास 7चा. छत्रपती संभाजीनगर मध्ये पोहोचलोय आपण आणि कंप्लीट 4 तासाचा प्रवास. राईट इथून 4 तासाचा प्रवास आहे आपल्याला मित्रांनो. इथून आता पाहू कुठेतरी थांबू, 1 तासभर, तास नाही अर्धा 1 तास थांबू, जेवण वगैरे करू आणि मग आपल्या जर्नीला स्टार्ट करू. शेवगाव दर्शन. फायनली मित्रांनो आपण आलोय शेगाव, म्हणजेच गजानन महाराज मंदिर. तर हे आहे भक्त निवास आणि मंदिर मला माहित नाही कोणत्या साईडला आहे, असं वाटतं चुकीच्या साईडला आलोय, पण जाऊ दे काही अडचण नाही. इकडून पुढून रस्ता असेल तर आपण समोरून जाऊया भक्त निवासकडे. रूम अवेलेबल आहे का ते चेक करूया. मला रूम माहित नाही बरं का इथं काही विषय, बघू काही विषय असेल तो करू आपण. पेट्रोल दिसतील तुम्हाला, तिथून बाहेर गेले बिल्डिंगच्या बाहेर पडले रस्ता आहे, बिलकुल सरळ जायचं वारकरी भक्त निवास आहे. ठीक आहे, धन्यवाद. पब्लिक बघितले तर क्राऊड कमीच आहे आज जरा असं मला वाटतंय. विषय असा झाला की इथं रूम भेटली नाही मला, तर एका माणसाला रूम भेटत नाही इथं, फक्त फॅमिलीलाच रूम भेटते. आणि जेवढे घरातले लोक असेल तेवढ्या लोकांनाच, म्हणजे जास्त क्वांटिटी लोक असेल ना तर त्या लोकांनाच रूम भेटते. दुसरा विषय, आता मी एक जणाला फोन केला चौकशी, तर इथं 20वाला रूम आपल्याला अवेलेबल होऊन जाईल. म्हणजे तिथं बेड भेटला तरी काही प्रॉब्लेम नाही. मला तिने सांगितलं तिथं कंबाईन बेड भेटतो, तिथं जाऊ तर राहण्याची सोय करू. माईक नसल्यामुळे लई जरा थोडंसं अडचण झाली आहे. लय रनिंग उरकवली 400 किलोमीटर, 350 किलोमीटर जायचं उद्या आणि हजर व्हायचंय नागपूरला. दर्शन पण नाही केलं मंदिराचं आज. मला वाटतं सकाळी लवकर येऊन दर्शन करावं का आता दर्शन करावं, मस्तपैकी आंघोळ वगैरे करून दर्शन करावं, किंवा सकाळी येऊन करू, काहीतरी करू. वारकऱ्यांशीच विचारू आपण. रूम अवेलेबल नाही झाली तर एक जणाला, पण ते मला एक जणांनी सांगितलं एका माणसाला तिकडे भेटन वारकरी निवास, वारकरी भक्त निवास त्या साईडला भेटन. किती अंतरावर आहे ते? 300 मीटर. 300 मीटर. गाडीची सोय आहे तिथे लावायला? बरोबर, ठीक आहे, धन्यवाद बरं का. तर असा एक्झिट पॉइंट आहे, ऑटो गेट आहे सगळं इथं. आणि हे बघा, तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं मला की इथं असा विषय आहे, 300 मीटरच्या अंतरावर जायचं. बोर्ड दिसतोय का? तर वारकरी भक्त निवास संकुल या साईडला आहे, म्हणजे ब्रिज खालून जायचं आपल्याला रेल्वेच्या. इथून राईट टाकायचं आणि चौकशी करून येऊ, मग बॅग वगैरे घेऊन जाऊ. इथं राहण्याची मस्त सोय होती. 70 रुपयात मला एक बेड भेटला, जेवण प्लस 100 रुपयात टोटल जेवण बिवण नाश्ता वगैरे असा विषय झाला. इथं मस्तपैकी रूम वगैरे भेटली, नाश्ता वगैरे केला आणि झोपलो. सकाळी उठल्यानंतर मी भक्त निवास संकुल मुक्काम झाल्यानंतर मी निघालो परत मंदिराकडे दर्शनासाठी, कारण रात्री दर्शन झालं नव्हतं. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा. मित्रांनो, रात्री दर्शन झालं नाही, आता दर्शन करायला जाणार आहे मी. आता वाजले सकाळचे 7:30 आणि थोडीशी तब्येत पण जरा ठीक झाली, ओके झालोय मी. आता दर्शन करून घेतो, नागपूरकडे निघतो. नंतर मग मित्रांनो आपण आतमध्ये जाऊ, श्री गजानन महाराजांचं दर्शन घेऊ. हा सकाळचा मंदिराचा परिसर. तर रात्री मी इथूनच शूट केलं होतं, स्टार्ट केलं होतं रात्री. हा सकाळचा मंदिराचा परिसर आणि ही समोर पार्किंग, बॅक साइडला पण पार्किंग आहे आणि समोर पण पार्किंग आहे. पार्किंगला इथं टेन्शनच नाहीये आणि सगळी फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग आहे इथे. आणि हे इथून एंट्री पॉइंट आहे. तर इथं ज्यावेळेस यात्रा होती ना तर त्यावेळेस इथून हा दरवाजा उघडला जातो, पण सध्या दनसाठी इकडून जाण्यासाठी रस्ता आहे. तर ह्या गेटने इथं इथनं
मित्रांनो. आणि हे समोर तुम्ही पाहू शकता सेवेकरी आहे. हा अंडरग्राऊंड रस्ता आहे, तर ह्याच्यावरून एक रस्ता जातो. तर ह्या अंडरग्राऊंड रस्त्यावरून परत आपण मंदिराच्या दिशेकडे जातो. याचा मार्ग या साईडने मंदिराकडे जाता येते. असा परिसर आहे एवढं छान. सकाळ सकाळ गर्दी कमी असते. आणि मित्रांनो, तुम्ही या समोर बस पाहताय ना, तर ह्या सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट आहे. रेल्वे स्टेशनला जातात, बस स्टँडला जातात, सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि हे बाजूला भक्त निवास. इकडं आपण रात्री इथं थांबलो नव्हतो, इथं फक्त चौकशी केली ती एका जणासाठी रूम मिळण्यासाठी. आणि ह्या इकडे पण रूमच आहे. ऍक्च्युली हा भक्त निवासच आहे. भक्त निवासच्या मधून मंदिराकडे चाललोय. बाहेरचा हा क्राऊड, म्हणजे अजून आपल्याला मंदिराकडे जायचंय पण माहित नाही कुठे रस्ता आहे आपल्याला. तर ही मंदिराची कमान. चप्पल स्टँड पण पाहिला किती मोठं आहे. असं एवढं मोठं चप्पल स्टँड पण असे स्टॉल लागल्यासारखे चप्पल स्टँड आहे तिथं. एक नंबर. तर कमान पाहिली का मंदिराची, एवढी छान. फायनली मित्रांनो आपलं दर्शन झालंय आणि आता रवाना होणार. एकदम सुंदर असं दर्शन झालंय मित्रांनो. असं जबरदस्त लाईन वगैरे होते, लाईनीत लागून दर्शन घेतलं आणि छान एकदम गजानन महाराजांच्या समाधीपाशी एकदम जबरदस्त भारी वाटलं. एकदम प्रसन्नता कशाला म्हणतात तर ती देवापाशी गेल्यावरच कळतं. तर आजचा प्रवास मस्त झाला, म्हणजे 2 दिवसाचा प्रवास आपला मस्त झाला. कालचा म्हणजे आजचा एक म्हणजे 3 दिवसाचा प्रवास होता आपला. म्हणजे 3 दिवसापासून स्टार्ट केला हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया द्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. तोपर्यंत टाटा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. टाटा, बाय बाय.